भगवद्गीतेतील विभूती योगात भगवंत म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सर्व यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. एवढे जपयज्ञाचे महत्त्व आहे. जपामध्ये यज्ञाचीच प्रक्रिया आहे. येथे मनुष्य देह हीच यज्ञवेदी आहे. आत्मा हा यजमान असून बुद्धी ही यजमान पत्नी आहे. येथे हवन करण्याचा पदार्थ हवी भगवंताचे नाम आहे व पूर्णाहुती अहंकाराची द्यावयाची आहे. आवाहन केलेली देवता देवदेवेश्वर भगवंत आहे. वैखरीने उच्चार केलेले स्थूल शब्दरूप नाम हे आकाश तत्वाचे सूक्ष्म स्वरूप आहे. ते परावाणीशी संलग्न आहे. ते नाम सतत घेतल्याने हवीचे हवन सूक्ष्म भगवंतापर्यंत पोहोचते व परमात्म स्वरूपाला आत्मस्वरूप प्रसन्न करून घेते. यामध्ये कोणत्याही बाह्य उपचार व कर्मकांडाची आवश्यकता नाही. म्हणून नाम जप यज्ञ हा उपाधिरहित यज्ञ होय व तो कधीच निष्फल होत नाही. तो भगवंताला प्रसन्न करतोच. म्हणूनच हा यज्ञ सर्वश्रेष्ठ व भगवंताची विभूती आहे. श्रीराम जय राम जय जय राम.